लाभ पायी उत्तम. तसं बघायला गेलं तर आजच्या अभंगाच्या द्वारे संत सेवा ही किती श्रेष्ठ सेवा आहे हे महाराज सांगतात. याचे यावत प्राणी मात्रांना जर आपल्या जीवाची पूर्णता प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यांना भगवंत स्वरूपाला जर पोहोचायचं असेल, त्यांना जर मोक्ष स्वरूपापर्यंत पोहोचायचं असेल, त्यांच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती म्हणजेच मीच ब्रह्म आहे या पदापर्यंत ज्यांना पोहोचायचं असेल त्यांनी महाराज संतांची सेवा केली पाहिजे. कारण हे देण्याचं सामर्थ्य, मोक्ष स्वरूपाला मोक्ष देण्याचं सामर्थ्य, भगवत स्वरूपाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्येच आहे, ते इतरत्र कोणामध्येही नाही. म्हणून संत सेवा फार महत्त्वाची आहे. म्हणून आजच्या अभंगाच्या द्वारे तुकोबाराय संत सेवेचं महात्म्य सांगतात. एकदा जर भगवत स्वरूपाला आपण प्राप्त झालो, एकदा जर मोक्ष स्वरूपाला जर आपण प्राप्त झालो तर पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणं हे आपल्या जीवनामधलं कायमचं संपत असतं. कारण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं म्हणजेच मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या पदापर्यंत आपण पोहोचणं. ज्या वेदांतामधले 4 महावाक्य आहेत की अहम ब्रह्मास्मी, त्वम तत्वमसी, सर्वम खलविदम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म या पदापर्यंत पोहोचणं, इथपर्यंत जाणं म्हणजेच आपल्या जीवनामधला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती होणं. विठ्ठल विठ्ठल आणि ही जर प्राप्ती आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायची असेल तर ते संत महात्मे आपल्याला करून देत असतात. आणि एकदा जर आपण भगवत स्वरूपाला प्राप्त होऊन गेलो तर पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, हा जो जन्म मरणरूपी संसार आहे हा पुन्हा आपल्याला जन्माला यावं लागत नाही. कारण महाराज ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की जैसा संसार जया गावा, गेला साता पांडवा, होनी ठाक्या गवा मोक्षाचाची. ज्ञानोबरांनी याच्यावरती विवेचन करताना उदाहरणं दिले की तरी अग्नी माझी गेले, जैसे इंधनची अग्नी झाले, पाठी निवडेची केले काष्टपण, ना तरी साखरेचा मागोता, बुद्धिमंतपणी ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. ज्ञानोबराय म्हणतात एकदा हा जीव जर भगवत स्वरूपाला जर प्राप्त झाला तर तो पुन्हा जन्माला, पुन्हा मरण त्याच्या जीवनातलं संपून जातं. जसं अग्नी आहे त्या अग्नीमध्ये काष्टपण म्हणजे लाकूड जर त्या अग्नीमध्ये आपण टाकलं तर आपल्याला परत त्या अग्नीमधून लाकूड म्हणून मिळतं का? तर नाही मिळत. तर आपल्याला त्या अग्नीमधून कोळसा मिळेल परंतु लाकूड मिळणार नाही महाराज.